मधुराजी, मला हे नाटकात काम करणं वगैरे जमेल? हो का नाही, छोटासा रोल आहे, जमेल ना. हा, तुम्ही माझी रिहर्सल घ्याल? हो हो, म्हणजे लागली तर घेईन मी रिहर्सल असं. हा हा हा, हा. मग मग करतो मी काम. नाही म्हणजे जमेल, रिहर्सल करून जमेल नक्की, मला. येतो मी. निघूया. हो. मधुरा, हा, सुशील तुझ्याशी काय बोलत होता ग? काय? सुशील काय नाही, काही सुद्धा नाही. अरे मूर्ख आहे तो, सतत माझी तारीफ करत असतो. हो, ही अशी लपवत छपवत गुपित सांगत असल्यासारखी. तू ओळखतोस त्याला? अरे त्याला सवय आहे प्रत्येक गोष्ट अशी लपवत छपवत आणि घाई घाईत सांगायची. तू ओळखायला लागलीस त्याला एवढ्या कमी दिवसात? मधुरा, मला मला सगळं खरं खरं सांग. अरे जी गोष्ट तू त्या दीड दमडीच्या लेखकाला सांगू शकतेस ती मला नाही सांगू शकत तू? नाही ते मधुरा, मला सगळं खरं खरं सांग. मला सगळं खरं खरं सांग मधुरा. एक एक माणूस मला त्रास देतोय. नाव काय त्याचं? नाव काय त्या माणसाचं? शेखर खोसला. शेखर खोसला. कसं असतं, महिला दिन आपण साजरा करतो, त्यानिमित्तानं बऱ्याच ठिकाणी भाषणं होतात, चर्चासत्र आयोजित केली जातात आणि एक मुद्दा प्रकर्षानं जाणवतो किंवा चर्चेचा विषय असतो की मुलींची संख्या जी आज खूप कमी होतीये मुलांच्या संख्येच्या तुलनेमध्ये. मग या गोष्टीवरती कुणीतरी काहीतरी केलं पाहिजे, कुणीतरी काहीतरी केलं पाहिजे अशी ही चर्चासत्र होतात. पण कुणीतरी काहीतरी केलं पाहिजेपेक्षा मी काहीतरी केलं पाहिजे असा विचार घेऊन एक व्यक्ती पुढे आला आणि त्यांनी या प्रश्नावरती उत्तर शोधलं आणि ते उत्तर मुलींच्या भविष्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरलंय. त्या व्यक्तीचं नाव आहे श्रीयुत गिरीश लाड. गिरीश लाड संगमनेरमध्ये जन्मलेला एक मध्यमवर्गीय तरुण ऑस्ट्रेलियासारख्या देशात IT क्षेत्रात उद्योग सुरू करतो. कोट्यावधींची उलाढाल करत यशस्वी होतो. सामान्यपणे माणसाची यशोगाथा इथंच संपते, पण गिरीश लाड यांच्यासारख्या असामान्य माणसांची वाटचाल इथून सुरू होते. भारतातल्या लाल फितीच्या कारभाराबद्दल विनोदानं बोलणं हा सगळ्या भारतीयांचा आवडता विषय. पण गिरीश लाड यांनी देशात परत येऊन याच लाल फितीच्या कारभारावर उपाय शोधायला सुरुवात केली. आज आपण जे ई-गव्हर्नमेंट वगैरे बोलतोय ते गिरीश लाड यांनी 2008 पासूनच प्रत्यक्षात आणायला सुरुवात पण केली आहे याची खूप लोकांना माहितीच नाहीये. त्यांनी महाराष्ट्र शासनासाठी ई-चावडी, अन्नधान्य वितरण, रॉकेल वितरण, कम्प्युटर 7/12, 2009ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक यांसारख्या गोष्टी जास्तीत जास्त ऑनलाईन करता येतील अशी यंत्रणा बनवून दिली. या यंत्रणेचा आपण आजही यशस्वीपणे वापर करतोय. गिरीश लाड यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून खूप वर्षांपूर्वीच आपल्या राज्याची दखल जगाला घ्यायला लावली. पण तंत्रज्ञानाचा सगळ्यात महत्त्वाचा वापर त्यांनी केला तो सेव्ह दी गर्ल या उपक्रमासाठी. पश्चिम महाराष्ट्रासारख्या श्रीमंत भागातला कोल्हापूर जिल्हा, त्यात मुलींचं प्रमाण झपाट्यानं कमी होत होतं. गिरीश लाड यांनी सोनोग्राफी मशीनसाठी एक ट्रॅकिंग यंत्रणा बनवली ज्यामुळे गर्भपाताला आळा बसायला मोठी मदत झाली. कोल्हापूरमध्ये जिथे 1000 मुलांमागे मुलींचं प्रमाण 839 होतं ते चक्क 1000 मुलांमागे 880 पर्यंत वाढलं. तंत्रज्ञानाला मानवी चेहरा आणि सामाजिक भानाची जोड देण्याचं हे महत्त्वपूर्ण काम होतं. त्यांच्या या प्रयोगाची दखल घेऊन हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान यासारख्या राज्यांनी तत्परतेनं आपल्या राज्यात ही योजना यशस्वीपणे राबवायला सुरुवात केली आणि त्याचे खूप चांगले परिणाम देखील दिसायला सुरुवात झाली आहे. जगभर आपल्या नावाचा ठसा उमटवणारे गिरीश लाड मराठी माध्यमात शिकले. त्यांच्या मते ज्या देशातली मुलं आपल्या मातृभाषेत शिकतात ते देश नेहमीच प्रगतीपथावर असतात. असा हा पक्का मराठमोळा माणूस आपल्यावर असलेल्या संस्कारांमुळेच एवढं मोठं सामाजिक काम करू शकला.
आजवर त्यांना नास्कॉम फाउंडेशन, ई इंडिया पुरस्कार, मंथन पुरस्कार, सोशल इम्पॅक्ट पुरस्कार असे अनेक पुरस्कार लाभले. पण लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्यांची मुली वाचवण्याची ही यंत्रणा राज्यात कंपल्सरी केली तर तो जास्त मोठा सन्मान असेल. पिकतं तिथं विकत नाही असं व्हायला नको म्हणून. स्त्री भ्रूण हत्या विषयावर कविता लिहिणारे खूप आहेत, भाषणं ठोकणारे खूप आहेत, पण गिरीश लाड यांनी त्यांच्या सायलेंट ऑब्झर्व्हर या मोहिमेत स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण यशस्वीरित्या कमी करून दाखवलं. सामाजिक गोष्टीवर आरडाओरडा करणाऱ्या लोकांपेक्षा गिरीश लाड यांच्यासारखे सायलेंट ऑब्झर्व्हर या देशाला जास्त गरजेचे आहेत. अतिशय मनापासून या मंचावरती आमंत्रित करूयात गिरीश लाड यांना. स्वागत. गिरीश लाड हे रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक आहेत आणि तुमच्या कार्याबद्दलची ध्वनिचित्रफीत आत्ताच मी आमच्या कलाकारांना आणि सगळ्या महाराष्ट्राला दाखवली. तर फार वेगळं काम आहे. यातही उल्लेख होता की बोलणारे खूप आहेत पण करणारे खूप कमी असतात. मुली वाचवणं हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मुलगी वाचवा ही मोहीम राबवणं तितकं सोपं नाही आहे. काय सांगाल या मोहिमेविषयी आणि काय परिणाम दिसून येतात याचे समाजावर? आम्ही ह्या चॅलेंजेसला ॲड्रेस करणारं एक इन्व्हेन्शन केलं. आम्ही पहिल्यांदा SaveTheBabyGirl.org ही एक ऑनलाईन सॉफ्टवेअर तयार केलं आणि कोल्हापूरमधली सगळी सोनोग्राफी सेंटर्स त्याला ऑनलाईन कनेक्ट केली. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये एक डिव्हाइस तयार केलं ज्याचं त्यावेळी सायलेंट ऑब्झर्व्हर असं नाव होतं. त्यात काही त्रुटी होत्या त्या आम्ही दुरुस्त करून नवीन तयार केलं आणि त्याला ॲक्टिव्ह ट्रॅकर असं नाव दिलं. तर हे डिव्हाइस त्या सोनोग्राफी मशीनला जोडलं जातं. हे डिव्हाइस चालू केल्याशिवाय सोनोग्राफी मशीन चालू होत नाही, त्याच्यामुळे बायपास करण्याचा प्रश्न येत नाही. आणि जसं ते ऑन होतं डॉक्टरला मॉनिटरवर जे काही दिसतंय त्याचा व्हिडिओ तयार होतो आणि त्या डिव्हाइसमध्ये एक हार्डडिस्क आहे. त्या हार्डडिस्कमध्ये ते व्हिडिओ स्टोअर व्हायला सुरुवात होतात. म्हणजे एक कंटिन्युअस वॉच त्या सोनोग्राफी मशीनवर ठेवला जातो. आणि त्याचा इम्पॅक्ट मग ओव्हरऑल असा झाला की कोल्हापूरचा सेक्स रेशो हा आता 900च्याही पुढे गेला आहे. राजस्थान हायकोर्टाने एका PILमध्ये ऑर्डरच केली आणि प्रत्येक सोनोग्राफी सेंटरला हे ॲक्टिव्ह ट्रॅकर लावणं बंधनकारक केलं. राजस्थानचा सेक्स रेशो हा 22 अंकांनी वाढला. त्याच्यानंतर ऑब्वियसली डॉक्टरांना याला विरोध होताच. त्याच्यामुळे पहिल्यांदा डॉक्टर याच्याविरुद्ध कोर्टात गेले, बॉम्बे हायकोर्टात, आणि त्यांनी याला चॅलेंज केलं. त्यांचं पहिलं म्हणणं होतं की याच्यामुळे पेशंटच्या प्रायव्हसीचा भंग होतो, कारण त्याची माहिती पेशंटची हे एका ऑनलाईन सॉफ्टवेअरद्वारे एका ठिकाणी जाते. त्याच्यानंतर याला अधिकार नाही, हे कायद्यात नाही वगैरे असे त्यांनी मुद्दे मांडले. बॉम्बे हायकोर्टाने ही रिट पिटिशन खारिज केली. राईट टू लाईफसाठी बॉम्बे हायकोर्टाने खूप छान उत्तर दिलं. बॉम्बे हायकोर्ट म्हणालं की आत्ताची जी डिक्लायनिंग कंडिशन आहे मुलींचं कमी होण्याचं प्रमाण, हे बघता राईट टू लाईफ इज मोर इम्पॉर्टंट दॅन राईट टू प्रायव्हसी. म्हणजे मुलगी जर का जगली. बरेच कलाकार इथे बसलेले आहेत. मधुरा, काय सांगशील? खरं तर मला मुलगी हवी होती, मला मुलगा झाला. त्यावेळेला मी असं म्हटलं, आई गं मला मुलगी हवी होती पण मुलगा झाला. तेव्हा मला माझ्या एका मावशीने सांगितलं होतं की मुलींना जन्म देण्यासाठी, मुलींचा सन्मान करण्यासाठी चांगली मुलंही जन्माला घालायला हवीत. त्यामुळे मला असं वाटतं की असाच एक चांगला मुलगा इथे जन्माला आलेला आहे आपल्याकडे. आणि एकच या निमित्ताने सांगेन की आम्ही तिघी बहिणी आहोत. मला नेहमी हा प्रश्न विचारला जातो की तिघी बहिणीच, भाऊ नाही. आणि हा प्रश्न विचारणाऱ्या बायका असतात. तर मला असं वाटतं की जेव्हा बायका हा प्रश्न विचारायच्या थांबतील तेव्हा खऱ्या अर्थानं स्त्रीची ताकद स्त्रीला कळेल. वा वा. माझा पण 3रा नंबर आहे. मुलगा होईल या आशेने माझा जन्म झालाय. पण म्हणूनच मला आज अभिमान वाटतो. आणि असा जर कोणी विचारलं की आता तुम्हाला भाऊ नाही तर मी सांगेन गिरीश सर आहेत. वा वा. खूप छान वाटलं सर आपण इथे आलात. इथे बसलेल्या महिलांना मी विनंती करणार आहे की गिरीश सरांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांनी सन्मान करावा.